राहुरी तालुक्यातील संक्रापूर या ठिकाणी संक्रेश्वर यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीमध्ये चित्तथरारक कुस्त्यांचा जंगी हंगामा साजरा झाला। यामध्ये मनमाड येथील पैलवान धर्मा शिंदे यांनी प्रथम क्रमांकाचं 51,000 रुपयांचं बक्षीस पटकावलंय। सरपंच रामभाऊ पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा संपन्न झाली। तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष दाते, सतीश देठे, कांतीलाल जगताप, विठ्ठल पांढरे, सुनील खपके, अनिल ब्राह्मणे, पंडू खपके, प्रमोद खेमनर, ऋषी पांढरे, राजू रोकडे, भरत पांढरे, बाबासाहेब पांढरे आदींनी या कुस्त्या संपन्न होण्यासाठी विशेष प्रयत्न केले। संक्रेश्वर गावामध्ये चालू असलेली शिवरात्रीनिमित्त जो कुस्त्यांचा आखाडा वगैरे भरतो आणि त्याचे मार्गदर्शक आमचे गावचे सरपंच रामभाऊ पांढरे यांच्या वतीने यांचं मोलाचं सहकार्य राहतं। दरवर्षी 2 दिवसीय यात्रेचा उत्सव साजरा होतो। त्यात पहिल्या दिवशी कीर्तन होतं आणि त्यानंतर महाप्रसादाचा मोठा भव्य असा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याचा हंगामा असा पार पाडला जातो आणि त्यानंतर लोकनाट्य तमाशा वगैरे असं कार्यक्रम साजरा होतो। आज गावची वर्गणी थोडी कमी राहते पण सगळे सहकार्य रामभाऊ पांढरे यांचे हेच करत असतात। आज 5 वर्ष झाली नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, राहुरी, नाशिक या भागातून पैलवान आले। या हंगाम्यासाठी राज्यामधून नामवंत पैलवानांनी हजेरी लावली। 100 रुपयांपासून तर 51,000 रुपयांच्या इनामापर्यंत या कुस्त्या ठेवण्यात आल्या। शेवटी धर्मा शिंदे आणि अनिल लोणारे यांच्यामध्ये मानाची चित्तथरारक कुस्ती झाली। यामध्ये धर्मा शिंदे यांनी ही कुस्ती चितपट करून चांदीची गदा आणि रोख रक्कम 51,000 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय। तर यावेळी पंचक्रोशीमधील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। तर या हंगाम्यानंतर मनोरंजनाचा नटरंगी नार हा कार्यक्रमही पार पडला। आपल्या पाठीमागच्या 5 वर्षापासून आपल्या संक्रापूर गावामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आपण यात्रेचं या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपली यात्रा पार पडत असते। या यात्रेसाठी आपले गावचे सरपंच रामदास पाटील पांढरे यांच्या कुशल नेतृत्वातून आणि कुशल मार्गदर्शनाने ही यात्रा आपण भरत असतो। तसं जर गावाचा विचार केला तर गाव छोटा आहे, परंतु रामभाऊ पांढरे यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या मार्गदर्शनाने आपल्या गावाचं नाव आपण नगर जिल्ह्यात आता कुठेतरी व्हायला लागलं आहे। त्यासाठी आपण महाशिवरात्री साजरी करत असतो। महाशिवरात्रीला आपल्या संक्रापूर गावची 2 दिवस यात्रा आपण पाठीमागच्या 5 वर्षापासून आपण भरवत असतो। यात्रेमध्ये शिवरात्रीच्या दिवशी आपल्या देवस्थान महादेवाच्या संक्रेश्वराच्या प्रांगणापुढे हरिभक्त पारायण दाते यांना आपल्या संक्रापूरचं भूषण आहे ते त्यांच्या कीर्तनाने या शिवरात्रीची सुरुवात होत असते। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। महाप्रसाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री दिवशी संध्याकाळी सिद्धेश्वराची संक्रेश्वराची आपण गावातून भव्य अशी मिरवणूक काढत असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या या संक्रापूरच्या यात्रेनिमित्त जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून कोल्हापूर, सांगली, सातारा असेल, नाशिक असेल, मनमाड असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल असे विविध भागातून मल्ल आपल्याला या कुस्ती खेळण्यासाठी आपल्या संक्रापूर गावात येत असतात आणि या कुस्तीचं नाव आता आपल्या हंगामाचं नाव हे जिल्हा पातळीवर न राहता ते महाराष्ट्र पातळीवर आता झळकताना दिसतंय। कारण महाराष्ट्र केसरी जे पैलवान असतात त्या पैलवानांच्या तुडीतले मल्ल आपल्याला या ठिकाणी आपल्या कुस्ती खेळण्यासाठी येत असतात आणि या सगळ्याचं जे नियोजन आहे आपले सरपंच रामभाऊ पांढरे यांनी अतिशय खूप असं उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी केलेलं आहे। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।